पुढची बातमी पाहूयात। भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर आता पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे। सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे। तर चंद्रनाथ रथ हे आपल्या कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। संशयितांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला। त्यानंतर ज्यावेळी त्यांच्या कारचा वेग हळू होताच त्यांनी रथ यांच्यावर हल्ला केला। चंद्रनाथ रथ यांच्या छातीत आणि पोटात गोळीबार झाल्याची माहिती आहे। रथ हे सुवेंदू अधिकारी यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करत होते। अधिकारी यांच्या राजकीय समन्वयाचं काम ते पाहत होते आणि रथ यांच्याबरोबर असलेले बुद्धदेव हे या हल्ल्यात जखमी झालेले। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। चंद्रनाथ रथ हे स्वतः गाडी चालवत होते। हल्ला झाला तेव्हा सुवेंदू यांच्याबरोबर ते नव्हते। भाजप नेते दिव्येंदू अधिकारी यांनी या हल्ल्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे। या संदर्भात पोलीस तपासात अधिक माहिती समोर येणार आहे। दरम्यान या हल्ल्यापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। यामध्ये हल्लेखोर कारमधून चंद्रनाथ यांचा पाठलाग करताना दिसतात। गाडीतून पाठलाग करत नंतर त्यांनी बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोरांचा सध्या शोध घेतला जातोय। चंद्रनाथ हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना सध्या ताब्यात घेतलेला आहे। सीआयडी अधिकाऱ्यांकडून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत आणि या प्रकरणाचा तपास एसआयटी कडूनही सुरू आहे। आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या हत्येचा तपास करण्यात येतोय। या हत्येमागचे सूत्रधार कोण हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। तर चंद्रनाथ रथ यांची हत्या नेमकी कशी झाली आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारी यांचे पीए आहेत। हल्लेखोरांकडून चंद्रनाथ यांच्या कारचा पाठलाग करण्यात आला। तर हल्लेखोर हे मोटारसायकलवरून आले होते। चंद्रनाथ यांची कार थांबवून हल्लेखोरांनी गोळीबार केला। हल्लेखोरांकडून चंद्रनाथ यांच्यावर 12 राऊंड फायर करण्यात आले। गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले। तृणमूलच्या गुंडांनी गोळीबार केल्याचा आरोप होतोय। चंद्रनाथ रथ हे काही काळ हवाई दलात कार्यरत होते आणि रथ हे भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांचं काम पाहत होते। तर चंद्रनाथ रथ यांची हत्या नेमकी कशी झाली आपण ते देखील पाहूयात। साधारण 10:10 म्हणजे रात्रीच्या 10:10 चंद्रनाथ यांची कार दोहरिया जेसोर रोडवर पोहोचली। त्यानंतर 10:15च्या सुमारास घरापासून अगदी 200 मीटर आधी त्यांना अडवण्यात आलं। बाईक स्वारांकडून बेछूट गोळीबार तिथे झाला। स्थानिक आणि सुरक्षा दलाचे लोक हे घटनास्थळी त्वरित दाखल झाले। जखमी अवस्थेत चंद्रनाथ आणि ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये चंद्रनाथ यांना मृत घोषित करण्यात आलं। हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला। मोठ्या संख्येने पोलीस तिथे तैनात करण्यात आले आणि त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्याकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली। तर हा हल्ला नेमका कसा झाला? रात्री साधारण 10:10 दोहरिया मध्यमग्राम इथे चंद्रनाथ रथ हे कारमधून दोहरिया भागात पोहोचले। त्यानंतर 10:15च्या सुमारास हल्लेखोरांकडून चंद्रनाथ रथ यांचा पाठलाग करण्यात आला। हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांची कार रोखली। 2 मोटारसायकल स्वारांनी रथ यांच्यावर गोळीबार केला। चंद्रनाथ रथ आणि बुद्धदेव यांना कारमधून बाहेर त्यानंतर काढण्यात आलं। चंद्रनाथ रथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं। चंद्रनाथ रथ हे नेमके कोण होते आपण ते पाहूयात। सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती। बंगालच्या नंदीग्राममध्ये ते राहत होते। 2000 मध्ये माध्यमिक परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते। काही काळ त्यांनी सैन्य दलात काम केलंय। तर निवृत्तीनंतर सुवेंदू अधिकारी यांचे पीए म्हणून ते रुजू झाले। 2021 पासून सुवेंदू अधिकारी यांचे ते पीए म्हणून काम करत होते। पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येची बातमी मिळताच सुवेंदू अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आणि या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला। ये प्री प्लान मर्डर है।
ये हम लोग का बात नहीं है, पुलिस का डीजीपी का बात है। 2-3 दिन रेकी करके फुल्ली प्री प्लान्ड मर्डर, पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया, स्टेट का सीनियर पुलिस ऑफिसर है। हम लोग बहुत पेनफुल हार्ट में ये जो मर्मांतिक हादसा हुआ, इसका निंदा करने का कोई भाषा हम लोग का पास नहीं है। दिल्ली से हमारी गृह मंत्री से लेकर राष्ट्रीय अध्यक्ष से लेकर संतोष जी से लेकर सब ने जानकारी लिया है। केंद्रीय मंत्री डॉक्टर सुकांत मजूमदार, उन्होंने 4 घंटे तक पूरा जो इंसिडेंट हुआ फैमिली का साथ, पुलिस का साथ बात किया है। दरम्यान ही हत्या नेमकी कशी झाली हे तिथे उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे, पाहूया। अच्छा, इस गाड़ी में हमलावर आए थे, वो कितने लोग थे कुछ पता है? नहीं। तो ये गाड़ी जिसमें हमला हुआ, हाँ? वो गाड़ी सुबह निकलता था और शाम को आप लौट के आते थे। ठीक है, रोज? लेकिन हाँ, रोज हर दिन। तो उसमें जो हमला हुआ जिसके ऊपर, वो शुभेंदु का पीए है, हम लोग का मालूम नहीं था। अच्छा, आप लोग जानते ही नहीं थे? हाँ, नहीं जानते। उनको हम लोग बाजार करने में दिखा है। मोदी दुकान में देखे सामान लेते हुए उनको, लेकिन ये नहीं जानते उनका पीए है। अच्छा, तो ये जो गाड़ी थी, आप कह रही हैं इसमें हमला करने वाले लोग आए थे? हाँ। और मोटरसाइकिल पे भी कुछ लोग आए थे? 2 जन थे मोटरसाइकिल, 2 तो 2 लोग मोटरसाइकिल पे आए थे मोटरसाइकिल से ही शूट किया है। और ये गाड़ी ये गाड़ी रोकने के लिए, ये गाड़ी ये लोग पैदल जिनको शूट आउट किया है उस गाड़ी को रोकने के लिए उस तरफ से। अच्छा, तो ये जो गाड़ी है, देखिए ये क्राइम सीन का ये गाड़ी भी हिस्सा है और इसलिए इस गाड़ी को भी यहाँ पर जो है एविडेंस के रूप में यहाँ पर पुलिस ने संरक्षित रखा है, इसको सुरक्षित रखा है। लेकिन जो कुछ भी अभी यहाँ पर हो रहा है उसके बारे में कोई जानकारी जो लोकल पुलिस के लोग हैं वो नहीं दे पा रहे हैं। जान है, वो हमारा मान है, हमारा शान है, उसको मर्डर कर दिया ममता बनर्जी और अभिषेक बंदोपाध्याय ने। आज बात हुआ 6:30 बजे, हमको गप्प करने अड्डा बनने के लिए निजाम पैलेस में बुलाया था। निजाम पैलेस में बुलाया था, हम बोला दादा मेरा तबीयत ठीक नहीं, इतना खाट के थोड़ा तबीयत ठीक नहीं लग रहा है दादा, तो काल आपसे मिलता है। बोले काल जरूर तुम आना। आज उसको खून कर दिया, उसको मर्डर कर दिया। ये किलर का नाम ममता बनर्जी और अभिषेक बंदोपाध्याय दोनों मिल करके। आप दोस्त हैं, आप कह रहे हैं कि अभी जो प्राइमरी रिपोर्ट जो मिल रहा है कि उन रेकी में उनको फॉलो किया गया, उनके वो टारगेट चंद्रदा नहीं था, टारगेट ऑपोजिशन लीडर, हमारा नेता, हमारा मान, आने वाला दिन का नेता, जो भी शुभेंदु दा को मर्डर करने का वो लोग का इरादा था, लेकिन चंद्रदा को मार दिया। चंद्रनाथ यांच्या निर्घृण हत्येनंतर बंगालमधील वातावरण तापलेलं आहे। परिसरात तणाव निर्माण झाला असून निकालानंतर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। चंद्रनाथ हे सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय होते। भवानीपूर मतदारसंघात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती। तर नेमकी ही हत्या कुणी घडवून आणली याचा तपास केला जातोय। चंद्रनाथ रथ हे त्यांची कार खरं तर अडवून हत्या करण्यात आली। हल्लेखोरांकडून कारचा पाठलाग करत नंतर ती अडवण्यात आली। यानंतर हल्लेखोरांकडून कारवर बेछूट गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात चंद्रनाथ यांचा जागीच मृत्यू झाला। हल्लेखोरांकडून कारचा वापर करण्यात आला, तिचा नंबर बनावट असल्याचं निष्पन्न झालंय। ही हत्या नेमकी कुणी घडवून आणली हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे। सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी आता आणखीन एक मोठा खुलासा झालेला आहे। हल्लेखोरांनी ऑस्ट्रिया मेड ग्लॉक 43X या पिस्टलचा वापर केलेला आहे आणि घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या काडतुसांवरून या हत्याराची पुष्टी झालेली आहे। पीए चंद्रनाथ रथ आणि त्यांच्या ड्रायव्हरवर हल्लेखोरांनी 14 राऊंड फायर केले। यामधील 4 गोळ्या चंद्रनाथ रथ आणि 3 गोळ्या त्यांच्या ड्रायव्हरला लागल्या। चंद्रनाथ रथ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक आहे। तर चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तृणमूल काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। या हत्येची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी टीएमसीने केली आहे। हल्लेखोरांना तात्काळ शोधून त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी टीएमसीने केली आहे।